नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय असिस्टंट टाउन प्लॅनर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर च्या सिरीजमध्ये. मित्रांनो, आजचा आपला हा लास्ट पार्ट आहे ज्यामध्ये आपण पार्ट 8 मध्ये क्वेश्चन नंबर 96 ते 100 पर्यंत कव्हर करणार आहोत आणि या पर्टिक्युलर व्हिडिओ सोबत ही सिरीज सुद्धा संपणार आहे. जर का तुम्हाला खरंच 2024-25 च्या ATP पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे असेल, एक्झाम क्रॅक करायची असेल, तर 2013, 2018 आणि 2022 चा पेपर मिस करू नका. सिंपल क्वेश्चन आहे, यामधनं गो थ्रू करा, त्यासाठी सेपरेट नोट्स तयार करा आणि त्या नोट्स मधनच गो थ्रू करा. क्लिअर सर? मग आजचा क्वेश्चन आपण चालू करूया. क्वेश्चन नंबर 96. जिरायत लँड काय असतं? जिरायत लँड म्हणजेच काय? खरं तर जिरायत म्हणजेच आपण काय बोलतो? कोरडवाहू. बरोबर आहे, कोरडवाहू. ओके, म्हणजेच जे की टोटली पावसाळ्यात येणाऱ्या पावसावर डिपेंड करत असतं. क्लिअर? म्हणजे जिरायत लँडमध्ये जे काही क्रॉप्स घेतल्या जातं किंवा जे काही पिकवल्या जातं ते सर्व हे फक्त थ्रू येणाऱ्या पावसावरच किंवा पावसाळ्यात येणाऱ्या पावसावरच घेतलं जातं. म्हणजेच काय? वेअर द कल्टिवेशन डिपेंड्स ऑन द रेनफॉल ओनली. ओके, कशावर डिपेंड करतं? रेनफॉलवर. त्यानंतर सेमी पेरेनियल किंवा पेरिनियल. सेमी पेरेनियल मध्ये काय येतं? जे की पावसाचं पाणी आणि कॅनॉल थ्रू जे पाणी सोडलं जातं धरणामधनं त्यावर डिपेंड करतं. आणि पेरिनियल म्हणजे काय? जे की शेतात असणाऱ्या बोर किंवा विहिरीवर, पावसाळ्यातल्या येणाऱ्या पाण्यावर, ह्या सर्वावर डिपेंड करतं, त्याला बोलतो आपण पेरिनियल. क्लिअर? नॉर्मली या जिरायत लँडमध्ये एकच पीक घेतलं जातं. क्लिअर? सो दॅट कोरडवाहू किंवा जिरायत लँड इट इज द पार्ट ऑफ वेअर द कल्टिवेशन डिपेंड्स ऑन द रेनफॉल. म्हणून 96 ला ए करेक्ट येतो. क्लिअर? नाव द टर्म्स मोताशाल अँड पाटाशाल आर कॅटेगराइज. बघा, मोताशाल आणि पाताशाल जो हे टर्म आहे मित्रांनो, ही जी टर्म आहे ही नॉर्मली काय बागायत साठी युटिलाइज केली जाते. ही जी टर्म आहे ना, ही बागायत साठी वापरली जाते. क्लिअर? ज्यामध्ये पिकाच्या संदर्भात जमिनीचा कोणत्या पद्धतीचं पीक घ्यायचं किंवा लागवडी योग्य कोणती जमीन आहे त्याचा संदर्भ या पर्टिक्युलर मोताशाल आणि पाताशाल मध्ये दिला जात असतो. म्हणजेच काय? कोणती जमीन कोणत्या पिका योग्य आहे त्याचा संदर्भ देण्यासाठी ही टर्म यूज केली जाते आणि जी की बागायत मध्ये यूज केली जात असते. लक्षात ठेवायचंय, हा महत्वाचा क्वेश्चन असू शकतो, येणाऱ्या पेपर मध्ये सुद्धा विचारू शकतो, कुठेही मिस करू नका. ओके, सो ही टर्म तुम्हाला वापरायची आहे. जर का तुम्हाला विचारली तर लक्षात असू द्या, ही बागायतसाठी वापरतात आणि कोणती जमीन कोणत्या पिका योग्य आहे याचा संदर्भ देण्यासाठी ही टर्म यूज केली जाते. म्हणून 97 ला बी करेक्ट. क्लिअर? त्यानंतर इन महाराष्ट्र इफ ॲग्रिकल्चर लँड हेल्ड बाय द ट्रायबल इज टू बी ट्रान्सफर फॉर द नॉन ॲग्रिकल्चर पर्पज टू अ नॉन ट्रायबल द पॉवर टू अकाउंट सँक्शन द लाईज. बघा, हे काय सांगतायत? जर का एखादी आदिवासी व्यक्तीची जमीन असेल, एखादी आदिवासी व्यक्तीची जमीन असेल आणि ती जर का व्यक्ती बिगर आदिवासी व्यक्तीला जर का तो विकत असेल तर त्यासाठी कोणाची परमिशन लागते? ओके, खरं तर या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये कलेक्टरची परमिशन लागत होती, पण आता ही टर्म अमान्य केली आहे. यासाठी मंत्रालयामधनं आपल्याला परमिशन घ्यावी लागते. तशा पद्धतीचा संदर्भ कलेक्टर देतो. त्या कलेक्टरच्या संदर्भ या लेटरवरनं आपल्याला मंत्रालयातून तशी परमिशन आणावी लागते आणि त्यानंतरच कलेक्टरला ते परमिशन मिळाल्यानंतर कलेक्टर तशा पद्धतीचं अप्रूव्हल देतो. म्हणजे आता जर का बघितलं, होल अँड सोल पॉवर या पर्टिक्युलर ट्रान्सफरसाठी कलेक्टरकडे सुद्धा ऑथॉरिटी नाही. कारण जर तुम्ही बघितलं असेल, आदिवासी जो व्यक्ती असतो त्याचा 7/12 सर्टिफिकेटवर राईट साईडच्या टॉप कॉर्नरला काय लिहिलं असतं? अहस्तांतरणीय. म्हणजेच काय? त्याला जी जमीन मिळालेली आहे किंवा त्याच्याकडे जी जमीन आहे ती अहस्तांतरणीय असते. मग ती जमीन वडिलोपार्जित असो की त्याने स्वतः विकत घेतलेली असो, कोणत्याही पद्धतीने,
पण आदिवासी व्यक्तीच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर जर तुम्ही बघितलं राईट टॉप कॉर्नरमध्ये, तर तिथे लिहिलेलं असेल अहस्तांतरणीय, म्हणजेच हस्तांतर करण्यास बंदी आहे. मग अशाच जमिनी ज्या वेळेला विकल्या जातात, आदिवासी टू आदिवासी विकण्यासाठी आताही कलेक्टरची परमिशन लागते, म्हणजेच कलेक्टर त्याच्या लेवलवर अशी परमिशन देऊ शकतो आदिवासी टू आदिवासी. पण आदिवासी टू बिगर आदिवासी जर देत असेल तर या पर्टिक्युलर क्लॉजमध्ये मंत्रालयामधनं आता परमिशनची गरज असते आणि त्या पर्टिक्युलर परमिशनच्या बेसिसवर कलेक्टर नंतर अप्रुव्हल देतो आणि त्यानंतर मग ती डीड फॉर्म केली जात असते. क्लिअर? सो 98ला आपण कोणताच करेक्ट नाही आहे आताच्या केसमध्ये असं समजूया आणि याला करेक्ट लास्ट व्हिडिओमध्ये घेणार. ओके, नेक्स्ट 99. द ड्राफ्ट लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट बिल 2011 before the parliament stipulates the consent of minimum percentage of affected family before the undertaking land acquisition which is, बघा तुम्हाला पण माहित आहे की नॉर्मली 80% आणि 70% त्याला कन्सेंट असायला पाहिजे, बरोबर आहे ना, त्या फॅमिलीतल्या लोकांचं किंवा त्या पर्टिक्युलर ॲक्विजिशन होणाऱ्या लोकांचं. म्हणजेच काय, जर का पब्लिक सेमी पब्लिक असेल त्या पर्टिक्युलर केसमध्ये 70 आणि म्हणजे पब्लिक प्रायव्हेटसाठी आणि प्रायव्हेटसाठी 80% कन्सेंट असणं गरजेचं आहे. म्हणून इथे ऑप्शन सी हा करेक्ट येतो. ओके, हा ऑप्शन सी करेक्ट असणार आहे. 80% लोकांचं कन्सेंट असणं गरजेचं असते ज्यामध्ये त्या जमिनीवर ॲक्विजिशन घ्यायचं की नाही ते. ॲक्च्युली हा पेपर 2013चा आहे, म्हणून जे बिल 2011ला आलं होतं त्याच्या संदर्भातला हा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन 2013च्या संदर्भात विचारू शकतात पुढे पेपरमध्ये. तर लक्षात ठेवा काय कन्सेंट असायला पाहिजे. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट असेल काही गरज नाही, ते करणारच आहे. पब्लिक प्रायव्हेट असेल किंवा प्रायव्हेट असेल तर यामध्ये कन्सेंटचा पार्ट काय आहे हे पण तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा. 70 आणि 80%. क्लिअर? अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सिरीज, अंडर द लँड ॲक्विजिशन ॲक्ट विच ऑफ द फॉलोइंग मॅटर इज टेकन इन टू अकाउंट व्हाईल डिटरमाइनिंग द कॉम्पेन्सेशन टू बी पेड. बघा, अर्जन्सी ऑफ ॲक्विजिशन, discrimination of the person interested to the part of the land, increase in the value of other plots, the concerned person interested is compelled to change his residence or place of business. Okay, काय क्वेश्चन काय म्हणतो, अंडर द लँड ॲक्विजिशन ॲक्ट विच ऑफ द फॉलोइंग मॅटर इज टेकन इन टू अकाउंट व्हाईल डिटरमाइनिंग द कॉम्पेन्सेशन टू बी पेड. कोणत्या पद्धतीत आता कॉम्पेन्सेशन पेड केलं जातं त्यापैकी खालील कंडिशन कोणती असेल. तर एक लक्षात ठेवा, त्या पर्टिक्युलर पर्सन जर का इंटरेस्टेड असेल टू कंपेल टू चेंज, म्हणजे त्याचं स्वतःचं निवासस्थान किंवा व्यवसायाचं स्थान चेंज करायला इंटरेस्टेड असेल, त्या पर्टिक्युलर केसमध्ये कॉम्पेन्सेशन डिटरमाइन करून त्याला पेड केल्या जात असतो. म्हणजे क्वेश्चन 100ला ऑप्शन डी हा करेक्ट येतो. क्लिअर? तर मग मित्रांनो आपण थांबूया आज इथे आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.